हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या पिरियडला फ्लॅग रजिस्टर म्हणजे काय आणि त्याचे 5 टाइप्स बघितले. कुठले कुठले टाइप्स बघितले? साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग, ऑक्झिलरी फ्लॅग, त्यानंतर कॅरी फ्लॅग आणि पॅरेंट फ्लॅग. तर अशा पद्धतीने आपण साधारणतः 5 फ्लॅग्स आणि त्याचे टाइप्स हे बघितले आहे. नेक्स्ट लेक्चर वी हॅव सीन इंटरप्ट. आता इंटरप्ट म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये काय एरर आहे, ह्या एरर डिसेबल करणे, नाहीशा करणे. लक्षात येत नाही. तर हे ज्या इंटरप्ट सिस्टीम्स आहेत त्याचे 2 टाइप्स आहेत, मास्केबल इंटरप्ट्स आणि नॉन मास्केबल इंटरप्ट्स. तर परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला जाईल, व्हॉट इज इंटरप्ट, व्हॉट आर टाइप्स ऑफ इंटरप्ट सिस्टीम. लक्षात येईल. तर डेफिनेशन बघा, इंटरप्ट इज ए इनपुट सिग्नल which can transfer and control to specific routine. आपल्या कॉम्प्युटर सिस्टममध्ये जो डेटा आहे तो मेमरीकडे सप्लाय केला जातो, त्याच्यानंतर इनपुट आउटपुट डिव्हाइसला सप्लाय केला जातो, त्याच्यानंतर काय पेरिफेरल डिव्हाइसला सप्लाय केला जातो. त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे आणि तो रूटीन मधून डेटा एका स्पेसिफिक लोकेशनला दुसऱ्या स्पेसिफिक लोकेशनला सप्लाय करण्याचं काम इंटरप्ट करतात. आणि सप्लाय करताना ज्या काही एरर्स आहेत त्या एरर डिसेबल करण्याचं काम सुद्धा इंटरप्ट सिस्टीम करते. म्हणून काय सांगितलंय डेफिनेशन, इंटरप्ट इज ए इनपुट सिग्नल व्हिच कॅन ट्रान्सफर अँड टू कंट्रोल द स्पेसिफिक रूटीन ऑफ ए डेटा, then this system is also called interrupt system. In this interrupt system it has 2 types. First, maskable interrupts and second, non maskable interrupt. तर परीक्षेमध्ये कधीकधी डिफरन्स सुद्धा विचारला जातो, मास्केबल इंटरप्ट आणि नॉन मास्केबल इंटरप्ट. तर बघा, मास्केबल इंटरप्ट्स कॅन पेंडिंग द डेटा. जे काही ऍक्टिव्हिटी मध्ये डेटा आहे तो पेंडिंग करून ठेवण्याचं काम मास्केबल इंटरप्ट करतो. नॉन मास्केबल इंटरप्ट कॅनॉट पेंडिंग द डेटा. म्हणजे राखीव डेटा आणि अराखीव डेटा असं म्हणतो. मास्केबल म्हणजे राखीव डेटा, नॉन मास्केबल म्हणजे अराखीव डेटा. आता राखीव डेटा आहे तो बफर स्टोरेजमध्ये स्टोअर केला जातो, त्याला पेंडिंग द डेटा म्हणतात. लक्षात. आणि तो सॉल्व्ह केलेला डेटा आहे तो नॉन मास्केबल इंटरप्टकडे सप्लाय केला जातो, त्याला म्हणतो आपण कॅनॉट पेंडिंग द डेटा. सेकंड थिंग, मास्केबल इंटरप्ट इट हॅज अ लोएस्ट प्रायोरिटी, इट हॅज अ हायेस्ट प्रायोरिटी. याची प्रायोरिटी सुद्धा लोएस्ट आहे मास्केबलची, कारण पेंडिंग द डेटा आहे. त्याची हायेस्ट सॉल्व्ह झालेला डेटा आहे म्हणजे तो हायेस्ट प्रायोरिटी सप्लाय होतो, जे आउटपुट सेक्शनला जातो. थर्ड पॉइंट, इट कॅनॉट डिसेबल बाय सॉफ्टवेअर. मास्केबल जो इंटरप्ट आहे तो सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला दिसतो आणि इट कॅनॉट डिसेबल बाय सॉफ्टवेअर, कारण तो डेटा आउटपुट सेक्शनला सप्लाय होतो म्हणून कॅन बी डिसेबल बाय सॉफ्टवेअर. तो दिसत नाही डेटा आणि याच्यामध्ये सॉफ्टवेअर जो डेटा दिसतो, म्हणजे सप्लाय झालेला डेटा दिसतो, कारण आउटपुट सेक्शनला तो डेटा डिस्प्ले होतो. आणि मास्केबल इंटरप्ट मध्ये यूज, मास्केबल इंटरप्ट्स आर यूज्ड टू ट्रान्सफर विथ पेरिफेरल डिव्हाइस. मास्केबल मधला हा डेटा सगळा इनपुट आउटपुट डिव्हाइसेसला, मेमरीला आणि डेटा केबलला सप्लाय होतो, म्हणून याला पेरिफेरल डिव्हाइस म्हणतात. आणि नॉन मास्केबल इंटरप्ट कॅन चेक द एरर अँड पॉवर फेल्युअर सेक्शन. ज्या काही एरर्स आहेत कॉम्प्युटरमधल्या तो नाहीसे करतो, डिसेबल करतो आणि पॉवर फेल्युअर सुद्धा चेक करतो. तर अशा पद्धतीनं मास्केबल इंटरप्ट आणि नॉन मास्केबल इंटरप्ट आपण डिफरन्स ही बघितलेला आहे आणि एक्सप्लेन सुद्धा बघितलंय. काय सांगितलं, मास्केबल इंटरप्ट्स आहे पेंडिंग द डेटा, इट हॅज लोएस्ट प्रायोरिटी, इट कॅनॉट बाय डिसेबल बाय सॉफ्टवेअर and it is used to interface with peripheral device. Non-maskable interrupt cannot pending the data, it has a highest priority, it can disable by softwares and it can use it in to check the error and power failure. तर अशा पद्धतीने मास्केबल आणि नॉन मास्केबलचा क्वेश्चन जर विचारला तर तशा पद्धतीने तुम्ही डेफिनेशन द्या आणि त्याचा डिफरन्स सुद्धा परीक्षेमध्ये विचारता लिहा. लक्षात आहे. तर या चॅप्टर मधला जे शेवटचा आर्टिकल आहे ते म्हणजे फ्लॅग रजिस्टर. आपण परवाच्या लेक्चरमध्ये फ्लॅग रजिस्टर आणि त्याचे टाइप्स हे बघितलेले आहेत. तर आता फ्लॅग रजिस्टरवरती आपल्याला परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी प्रोग्राम विचारले जाते. तर ते प्रोग्राम किंवा त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे. तर पहिला प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 1. बोर्ड परीक्षेला विचारला आपण प्रॉब्लेम घेऊया. तर बघा, तर परीक्षेमध्ये प्रॉब्लेम विचारला जाईल. द फ्लॅग रजिस्टर ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर कंटेन्स डेटा 45H.
गिवन डेटा दिला जातो, डेटा गिवन डेटा किती दिलाय 45h, h म्हणजे हे झाले सिंगल नंबर्स. इंटरप्रिट इट्स मीनिंग असं क्वेश्चन प्रश्न विचारला, गिवन डेटा किती दिलाय 45h. लक्षात आहे. तर त्याचं कन्वर्जन बायनरी मध्ये करायचं, फ्लॅग रजिस्टरची डायग्राम काढायची आणि त्या पद्धतीनं एक्सप्लेन द्यायचं. तर फ्लॅग रजिस्टरचे प्रॉब्लेम हे विचारतात 4 मार्क्सच्या परीक्षेमध्ये. तर प्रॉब्लेम नंबर 4, गिवन डेटा दिलेला आहे किती 45h. 45 चं कन्वर्जन करा. 4 मीन्स काय 0 1 00, 5 मीन्स 1 0 1 0 1, 4 ने 5 आणि हा 4. म्हणजे लक्षात आहे. असं पद्धतीने बायनरीमध्ये कन्वर्जन करून घेतलं. परत काय करा, फ्लॅग रजिस्टरची डायग्राम काढा. अशा पद्धतीने डायग्राम काढा. पहिला फ्लॅग आहे साइन, दुसरा आहे झेड डॅश एसी डॅश पॅरिटी आणि डॅश सीवाय. आयच्या व्हॅल्यूमध्ये पुट करा 0 1 0 0 0 1 0 1 0 1 आयच्या व्हॅल्यूमध्ये पुट केली. फ्री डायग्राम कशी आहे, फ्लॅग रजिस्टर. बरोबर आहे. आता एक एक फ्लॅग आपण चेक करत जाऊ. पहिला फ्लॅग कुठला आहे, साइन फ्लॅग. आता याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, प्रत्येक 5 फ्लॅग आहेत. साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग, एसी फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग आणि सीवाय फ्लॅग. 5 फ्लॅगचे एक्सप्लेन आपल्याला 5 मार्क्ससाठी लिहायचे. आता बघा कंडिशन चेक करा. द साइन फ्लॅग इज रिसेट कंडिशन. बरोबर आहे. रिसेट म्हणजे त्यामध्ये 0 स्टोर झालेला आहे. देन नंबर विल बी पॉझिटिव्ह. तर आपण घेतलेलं आहे. जर 1 स्टोर झाला याच्यामध्ये तर नंबर विल बी निगेटिव्ह, चेक करतो तो. 0 स्टोर झाला तर रिसेट कंडिशन जातो आणि नंबर विल बी पॉझिटिव्ह डिस्प्ले करतो. सेकंड टाइप्स ऑफ फ्लॅग, झिरो फ्लॅग. द झिरो फ्लॅग इज set condition, then every operation of result is 0. टोटल रिझल्ट जर 0 असेल तर त्याच्यामध्ये 1 स्टोर होतो. टोटल रिझल्ट म्हणजे समजा तुम्ही या दोन संख्या घेतल्या, याची जर ऍडिशन केली आणि आता टोटल रिझल्ट जर 0 असेल तर त्याच्यामध्ये 1 स्टोर होतो. लक्षात आहे. आणि जर 0 असेल त्याच्यामध्ये 0 स्टोर झाला तर कुठेतरी 1 आलेला आहे असं पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणजे ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल. काय सांगितलं, जर झिरो फ्लॅग इज सेट कंडिशन, the result is equal to 0 in ALU operations. म्हणजे टोटल रिझल्ट हा 0 आहे, त्याच्यामध्ये 1 स्टोर होतो. लक्षात. थर्ड फ्लॅग, ऑक्झिलरी फ्लॅग. ऑक्झिलरी फ्लॅग ब्रॅकेटमध्ये एसी. परवा मी तुम्हाला सांगितलं, जर D3 पासून D0 D1 D2 D3 हे बीट आहे. D3 पासून D4 ला हातचा जर जात असेल तर एसी मध्ये 1 स्टोर होतो. हातचा जर जात नसेल किंवा कॅरी जात नसेल तर त्याच्यामध्ये 0 स्टोर होतो. तर काय सांगायचं, द एसी फ्लॅग इज रिसेट कंडिशन, देन इट हॅज नो कॅरी फॉर बीट D3 टू D4. म्हणजे याच्यातून कॅरी जनरेट होत नाही म्हणून त्याच्यामध्ये 0 स्टोर झालेला आहे. नेक्स्ट टाइप्स ऑफ फ्लॅग, फोर्थ पॅरिटी फ्लॅग, that is P फ्लॅग. तर तो ऑड आणि इव्हन नंबर चेक करतो पॅरिटी मध्ये. आता ऑड आणि इव्हन मध्ये याच्यामध्ये काय 1 स्टोर झालेला आहे म्हणजे नंबर विल बी इव्हन. द पॅरिटी फ्लॅग इज सेट कंडिशन, देन नंबर विल बी चेक इन इव्हन नंबर्स. इव्हन म्हणजे 2 4 6 हे इव्हन नंबर आहे. ऑड नंबर म्हणजे 3 5 7 हे ऑड नंबर आहे. तर ऑड आणि इव्हन नंबर चेक करण्यासाठी पॅरिटी फ्लॅगचा यूज केला जातो. आणि लास्ट फ्लॅग दॅट इज कॅरी फ्लॅग, त्याला आपण म्हणतो सीवाय फ्लॅग. आता कॅरी फ्लॅग म्हणजे काय, लास्ट D0 D1 D2 D3 D4 D5 D6 D7 D7 पासून D8 ला जर कॅरी जनरेट होत असेल तर सीवाय मध्ये 1 स्टोर होतो. आता या ठिकाणी कॅरी जनरेट झाला असेल
आणि ॲडिशन सबट्रॅक्शन जर केली त्याच्यामध्ये कॅरी जनरेट होत असेल म्हणून त्याच्यामध्ये 1 स्टोअर होतो. द CY फ्लॅग इज सेट कंडिशन देन most significant carry is generated from during execution of ALU operations. म्हणजे काय की कॅरी जनरेट D7 पासून D8 ला होतोय म्हणून त्याच्यामध्ये 1 स्टोअर झाला म्हणून कॅरी फ्लॅग हा सेट कंडिशन. काय सांगितलं? साइन फ्लॅग इज 0 then number will be positive. Zero flag is set condition then ALU operation of total result is 0 equal to 0. AC flag is reset condition then carry is not generated from bit D3 to D4. Parity flag is set condition then number will be even and CY flag is also be set condition then carry is generated from most significant bit during the operations of ALU. लक्षात आहे? तर अशा पद्धतीने तुम्हाला 5 वाक्य द्यायचे सेट आणि रिसेट चेक करायचे. आता साइन मध्ये 1 स्टोअर झाला तर निगेटिव्ह नंबर, 0 स्टोअर झाला तर पॉझिटिव्ह नंबर, याच्यामध्ये 0 आला तर 1 आला तर सेट कंडिशन, 0 आला तर रिसेट कंडिशन. रिझल्ट आर इक्वल टू 0, रिझल्ट आर नॉट इक्वल टू 0. एसी मध्ये 1 आला तर कॅरी झालेला आहे D3 पासून D4 ला बीट, हे चेक करा. पॅरेंट मध्ये 0 आला तर ऑड नंबर, 1 आला तर इवन नंबर. सीवाय मध्ये 0 आला तर रिसेट कंडिशन, 1 आला तर सेट कंडिशन, कॅरी जनरेटेड, कॅरी इज नॉट जनरेटेड. तर अशा पद्धतीने तुम्ही 5 वाक्य लिहायचे. तर हा झाला प्रॉब्लेम नंबर 5, सॉरी प्रॉब्लेम नंबर 4. आता प्रॉब्लेम नंबर 2 बोर्ड परीक्षेला विचारलेला आहे बघा. इन फ्लॅग रजिस्टर द डेटा इज B5H. त्याला किती दिलाय? गिवन डेटा B5H. इंटरप्रिएट इट्स मीनिंग. प्रश्नाचा डेटा विचारला कशा पद्धतीने सॉल्व्ह करा बघा. आता B म्हणजे किती? A म्हणजे 10, B म्हणजे 11, 11 म्हणजे 1 0 1 1 लक्षात आहे. आणि 5 म्हणजे 0 1 0 1 म्हणजे 4 आणि 1 5, 8 आणि 2 10 आणि 11 लक्षात आहे. हा डेटा कोड करा 1 0 1 1 0 1 0 1 लक्षात आहे. तर बघा the sign flag is set condition then number of result is equal to कुठला निगेटिव्ह नंबर्स लक्षात आहे. 0 असेल तर पॉझिटिव्ह, 1 असेल तर निगेटिव्ह नंबर्स. the zero flag is set reset condition then total result is not equal to 0 लक्षात आहे. then AC flag is set condition then carry is generated from bit D3 to D4. D0 असे बीट आहे D0 D1 D2 D3 D4 D5 D6 आणि D7 बीट आहे. तर कॅरी जनरेटेड फ्रॉम D3 to D4. then third type of flag parent flag. the parent flag is set condition then number will be even and last the CY flag is set condition then carry is generated from bit D7 to D8. लास्ट ला सुद्धा कॅरी जनरेट होत असेल. तर अशा पद्धतीने 5 फ्लॅगचे 5 वाक्य लिहा आणि 4 ते 5 मार्कासाठी क्वेश्चन थर्ड पे मध्ये हा प्रॉब्लेम फ्लॅग रेशोचा विचारला जातो. तर 2 प्रॉब्लेम आपण नमण्यासाठी घेतले. उरलेले काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला घरी सोडवायला देईल, ते वहीमध्ये सोडवा. तर या ठिकाणी इंट्रोडक्शन्स इन मायक्रो प्रोसेसर्स अँड ऑर्गनायझेशन ऑफ 8085 हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. लक्षात आहे. तर आपण या चॅप्टर मध्ये जनरिक मायक्रोप्रोसेसर डायग्राम आणि त्याचे पार्ट्स एक्सप्लेन केले. पिनचं डायग्राम म्हणजे काय त्याचे पार्ट्स एक्सप्लेन केले. फंक्शन ब्लॉक डायग्राम म्हणजे काय त्याचे पार्ट्स एक्सप्लेन केले. त्याच्यानंतर मशीन सायकल, इन्स्ट्रक्शन सायकल आणि टी स्टेट ह्या डेफिनेशन बघितल्या. त्याच्यानंतर आपण फ्लॅग रजिस्टर त्याचे असणारे प्रॉब्लेम सुद्धा आजच्या लेक्चर आपण बघितलेले आहे. तर या ठिकाणी हा चॅप्टर संपलेला आहे. चॅप्टर परीक्षेमध्ये 12 मार्कासाठी विचारला जातो. तर अशा पद्धतीने हा चॅप्टर संपलेला आहे. आपण इथे ऑनलाईन एक टेस्ट घेणार आहे. त्या टेस्ट उद्या तुम्ही आज चॅप्टरचा अभ्यास करा आणि उद्या 10 मार्काची टेस्ट घेतोय आपण ऑनलाईन ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ओके.